बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। एका बाजूला आज अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प आज सादर केला आणि दुसरीकडे विधिमंडळ परिसरामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडल्या। त्यामध्ये दोन दृश्य न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर आपण बघताय। एकतर जेव्हा अर्थसंकल्प सादर होऊन देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बाहेर आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी नमस्कार केला उद्धव ठाकरेंना, ते पुढे निघून गेले। त्याच्या मागे एकनाथ शिंदे होते। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी नजरानजर करणं पण टाळलेलं आहे आणि दुसरीकडे पाठोपाठ म्हणजे एकनाथ शिंदेंच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार पण बाहेर आले। त्यांनी सुद्धा ठाकरेंची भेट घेतली आणि ते पुढे निघून गेले। पण एकनाथ शिंदे यांनी मात्र बोलणं आणि बघणं टाळलेलं आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जेव्हा सभागृहातून बाहेर पडत होते त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नमस्कार केला, नार्वेकरांशी एक शब्द बोलले, पुढे निघून गेले। त्याच्या मागोमाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंकडे बघणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या सोबत असलेल्यांकडे बघणं सुद्धा टाळलेलं आहे। नजर सुद्धा तिकडे केली नाही। त्याच्या मागोमाग लगेचच उपमुख्यमंत्री अजित पवार आले आणि त्यांनी मात्र संवाद साधलेला आहे उद्धव ठाकरेंशी आणि ते पुढे निघून गेले। या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। काही क्षणात पुन्हा भेटूया। अर्थसंकल्पातल्या विविध मुद्द्यांवर आपल्याला बोलायचं आहे। काही क्षणात पुन्हा भेटतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।